श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 174। महादायसाच्या उपार प्रसंगी भट्टोबासांना चौरी दंडाने मारण्याची शिक्षा। महादायसा वाराणसीला जाण्याची सर्वज्ञांना विचारायला आली। तिने सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। सर्वज्ञ म्हणाले, बाई, दुधात तांदूळाचा उपार करा हो जी। मग महादायसाने तांदूळाचा भात, तांदूळाची खीर, वारिया, अमृत फळे, अर्जिवे, दही वडे, दूध, दही असे भरपूर आणले। मग सर्वज्ञांना तेल लावून आंघोळ घातली। मग सर्वज्ञ पूर्वेकडे तोंड असलेल्या मठात ओट्यावर बसले। तेथेच पूजा वसर झाला। तेथेच सर्वज्ञांसाठी ताट केले। सर्वज्ञ भट्टोबास व माकडाला उपलक्षून म्हणाले, बाई, ह्या दोघांना एकत्र वाढा। आपल्या जवळ बसवून वाढविले। सर्वज्ञ जेवण करीत होते, महादायसा वाढत होती। सर्वज्ञ म्हणाले, बाई, हे दोघे एकत्र बसले आहेत, सांभाळून वाढा। महादायसाने अगोदरच भट्टोबासांना भरपूर वाढण्याचा मनोरथ केला होता। महादायसा आग्रह करून वाढत होती। पुन्हा सर्वज्ञ म्हणायचे, बाई, हे दोघे एकत्र बसले आहेत, सांभाळून वाढा। म्हणून महादायसा खीर वाढायची, अमृत फळे वाढायची। असे तृप्त होईपर्यंत जेवले। सर्वज्ञांचे जेवण झाले। गुन्हा केला, विडा घेतला। सर्वज्ञांचे श्रीकरी चौरी होती। भट्टोबास आणि माकड हात धुवू लागले। सर्वज्ञ म्हणाले, हात धुवू नका म्हणून हात धरले। आमच्याकडे तुमच्या राहिलेल्या 2 वाट्या खीर आता घ्या। भट्टोबास म्हणाले, हे काय जी, पोटात घोटभर पाण्याला देखील जागा नाही, मग आता कसे काय जेवण होईल? सर्वज्ञ म्हणाले, आम्ही भिक्षू महात्मे, आता आमच्या जवळ पदार्थ आहे आणि जेवण केल्यावरही जेवण करावे अशी शर्त आहे की? मग सर्वज्ञ म्हणाले, बाई, आणा भात। बाईसाने भात वाढला, दूध घातले। सर्वज्ञ म्हणाले, घ्या हो आता। ते म्हणाले, आता कसे जेवण जाईल? आणि सर्वज्ञ चौरीच्या दांड्याने ताडकन हाणायचे का घा ऐसे म्हणाल ऐसे न म्हणीजे की? पुन्हा कोपरावर मारायचे। पुन्हा सर्वज्ञ म्हणायचे, जिव्हा तृप्त झाली नाही असे म्हणाल? पुन्हा सर्वज्ञ डोक्यावर मारायचे, गुडघ्यावर हाणायचे। असे सर्वज्ञ भट्टोबासांवर खूप रागावले, शिक्षा केली। भट्टोबास काकुळतेने म्हणाले, आता नाही म्हणणार जी। मग सर्वज्ञांच्या श्रीचरणावर लोळण घातली। जी डोके आणि सुरी सर्वज्ञांच्या श्रीकरात आहे। आता सर्वज्ञांनी जे काही करायचे असेल ते करावे। सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही महात्मे असे बोलू नये। मग सर्वज्ञ राजमठाकडे गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।